नमस्कार. आज आपण ग्रो विजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून दिगाव या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ. त्यांना काही दिवसापूर्वी आपण ग्रो विजन इको केअरचे प्रोडक्ट दिले होते. त्यांना त्याचा काय काय बेनिफिट झाला आपण त्यांना विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा सर. मोहन ज्ञानेश्वर खळोली, राहणार दिगाव, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. तर हे कोणतं मिरची प्लॉट आहे आपली, कोणतं हे वाहन आहे? बळीराम बळीराम. तर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी स्थिती कशी होती आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवला? प्रोडक्ट म्हणजे आम्ही लहानपणापासून म्हणजे वापरले तुमची हा. आपलं पॉवर जी ग्रो Grow Power. वापरलं, त्याच्यानंतर रोबोट गोल्ड वापरलं, हा. त्याच्यानंतर ऍक्टिवाचा कंपल्सरी स्प्रे घेतला. हा. कंपल्सरी ऍक्टिवा म्हणजे बाकीच्या पण औषधामध्ये आम्ही ऍक्टिवा वापरलं. अरे वा. एक बी स्प्रे असा नाही की आमचा बघा ऍक्टिवाचा झाला म्हणून. तर आम्हाला ती ऍक्टिवा वापरल्यामुळे याचा एक अनुभव आला. बाकीचे पण औषध आम्ही त्याच्यात डिवायडर करून ऍक्टिवा पण केलं. हा. पण आम्हाला एक अनुभव असा आला ही मिरचीचा आता 5वा तोडा आहे. अरे वा. 5वा तोडा आहे. हे मिरचीचं बाकीच्या शेतकऱ्यांनी आम्ही दोघा तिघांनी लागवड करेली. हा. त्यांच्या मिरचीला डाग पडला. हा. इकडे असं डाग पडायचे समजा आणि आखूड साईज होऊन गेली त्याची. हा. पण आपलं कंपल्सरी ऍक्टिव्ह वापरल्यामुळं आपली आज बी झाडाचा 5वा तोडा आहे. 5वा तोडा असल्यामुळे आपल्याला एकदम भरपूर लंबी मिरची आहे. म्हणजे एवढी आपली आहे तेवढी मार्केटमध्ये जशी लागते आपल्याला त्याप्रमाणे आता सध्या 5व्या तोड्याला पण मिरची आहे. नाही तर काही काय होतं रिकामं खोटं बोलून आणि कंपनीचं खोटा व्हिडिओ काढून घे की फसवीचं काम नाहीये. हा. आपण खरंच वापरलं आणि आपल्याला मनापासून हे प्रोडक्ट आवडलं ही आपली प्रतिक्रिया आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही 5व्या तोड्याला मिरचीचा प्लॉट बऱ्यापैकी पूर्ण खराब होतो. त्यांच्या सोबतचे जे प्लॉट होते ते पूर्ण स्ट्रेस मध्ये चालले गेले. त्यांची म्हणजे मिरच्याची हाईट पण कमी झाली आणि जसं पाहिजे त्या पद्धतीने माल त्या मिरचीला नाहीये. पण तुम्ही बघू शकता 5वा तोडा असून, सर इथं पण दाखवा, 5वा तोडा आहे सरांचा, परंतु खूप जास्त प्रमाणात मिरची पण आहे आणि 5वा तोडा असून सुद्धा मिरचीची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. तर एकंदरीत तुम्ही ग्रो विजन इको केअरचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? हा समाधानी बरं मस्त समाधानी आहे. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देताल? तर हे प्रोडक्ट वापरले पाहिजे की नाही वापरले हे पाहिजे? प्रोडक्ट आपल्याला काय होतं समजा तुमची कंपनी समजा डायरेक्ट माणूस समजा घेऊन आला औषध हा, डायरेक्ट तर आपल्याला आपण शेतकऱ्यांना. काय विश्वास नाही ठेवत हा. त्याच्यावर म्हणजे स्टार्टिंगला विश्वास नाही तुला हा. पण ज्यानंतर आता वापरलं त्यानंतर मी आता नवीन सुद्धा 2 एकर मिरची लागवड केली आहे. मी पहिला डोस याच कंपनीचा वापरला. अरे वा 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 वा. पहिला डोस मी ह्या कंपनी इतर दुकानातून न आणता आपल्या सर देत्या त्या हिशोबाने आपण डोस घेतला. पहिलाच डोस आपण आता दोन्हीला आवडणी केली 2 एकरला. हा. हा आपल्याला रिझल्ट आल्यामुळे आपण केली. शेतकरी मित्रांनो, इथं बऱ्याच लोकांचे प्लॉट होते पण सगळे प्लॉट आज फिरलेले आहे. परंतु तुम्ही पूर्ण, सर इकडे पण दाखवा, पूर्ण प्लॉट बघा तुम्ही, पूर्ण प्लॉट ग्रीनरी पण आहे आणि मिरचींची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. कोणतं पण झाड बघू शकता तुम्ही, बघा प्रत्येक झाडाला ग्रीनरी आहे आणि मिरची तर सरासरी कुठंच आखूड झालेली नाही. बघू शकता मित्रांनो तुम्ही.